महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। रायगडची जबाबदारी शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्याकडे देण्यात आली आहे, तर नाशिकची जबाबदारी भाजपचे गिरीश महाजन सांभाळणार आहेत। विशेष म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पालकमंत्री पदासाठी जोरदार दावा करण्यात आलेला होता। त्यामुळे निर्णयानंतर सर्वाधिक चर्चा राष्ट्रवादीला या दोन्ही ठिकाणी संधी का मिळाली नाही याचीच सुरू आहे। त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा गुंता नेमका काय होता, सध्याच्या घडीला काय स्थिती आहे, खरंच राष्ट्रवादीचा गेम झाला आहे का, हेच या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार। बघा, रायगडचा विचार केला तर इथे पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्यामध्ये स्पर्धा बराच काळ होती। भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात, त्यामुळे रायगडची जबाबदारी शिवसेनेकडेच असावी असा आग्रह शिंदे गटाकडून होता। दुसरीकडे रायगडमध्ये तटकरे कुटुंबाचं मोठं राजकीय वजन आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून सुद्धा रायगडवर दावा करण्यात आलेला होता। याच कारणामुळे दोन्ही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून राजकीय संघर्ष पाहायला मिळत होता। मात्र त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं रायगडमधील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली। सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे रायगडमधून विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे होते। त्यावेळी शिंदे गटानं त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार न दिल्यामुळे तटकरे कुटुंबासाठी हा मोठा राजकीय दिलासा ठरलेला। अनिकेत तटकरे यांचा विजय झाला आणि त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा मार्ग भरत गोगावलेंसाठी मोकळा झाला असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं। स्वतः गोगावले यांनी सुद्धा विधान परिषद निवडणुकीच्या काळातच पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं सांगितलेलं होतं आणि आता सुद्धा ते असंच बोलले। त्यामुळे रायगडमध्ये एका राजकीय निर्णयाच्या बदल्यात दुसरं समीकरण जुळल्याचं बोललं जात आहे। आता नाशिककडे पाहिलं तर इथली परिस्थिती आणखी वेगळी होती। नाशिक सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी मिळवण्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होती। नाशिकमध्ये आता आगामी कुंभमेळा येणार आहे। राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, शिवसेनेकडून दादा भुसे आणि भाजपकडून गिरीश महाजन अशी तीन प्रमुख नावं चर्चेत होती। तिन्ही नेत्यांचा नाशिकच्या राजकारणामध्ये मोठा प्रभाव आहे, त्यामुळे अंतिम निर्णय कुणाच्या बाजूने होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं। नाशिकमध्ये गेल्या काही काळात रस्ते, गुन्हेगारी, विकास कामं आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसारख्या मुद्द्यांवर महायुतीत नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेले। सत्ता एकत्र असली तरी नाशिकच्या राजकारणात आपापला प्रभाव वाढवण्यासाठी तीनही पक्षांमध्ये स्पर्धा असल्याचं चित्र होतं। त्यामुळे पालकमंत्री पद हा केवळ प्रशासकीय विषय राहिला नव्हता, तर नाशिकच्या राजकीय वर्चस्वाचा प्रश्न बनलेला। अखेर भाजपनं गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलाय। महाजन हे भाजपचे अनुभवी नेते असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात। ते संकटमोचक म्हटले जातं त्यांना। उत्तर महाराष्ट्रामधील राजकारणाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे, त्यामुळे नाशिकची जबाबदारी भाजपकडे देण्यामागे आगामी काळातील राजकीय गणितांचाही विचार करण्यात आल्याचं मानलं जातं। पण या संपूर्ण निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे दोन्ही जिल्ह्यांमध्ये दावा असूनही पालकमंत्री पद हातातून जाणं। रायगडमध्ये तटकरे कुटुंबाचा प्रभाव असून पण जबाबदारी शिंदे गटाकडे गेली, तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी नेता असताना सुद्धा भाजपनं बाजी मारली। त्यामुळे महायुतीच्या सत्ता कारणामध्ये भाजप आणि शिंदे गटाला या दोन जिल्ह्यांमध्ये अधिक राजकीय स्पेस मिळाल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र आता खरी परीक्षा सुरू होणार आहे। पालकमंत्री पद मिळवणं जितकं महत्त्वाचं होतं, तितकंच तीनही पक्षांना सोबत घेऊन जिल्ह्याचा कारभार करणं हे महत्त्वाचं आहे। रायगडमध्ये भरत गोगावले यांना शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासोबतच राष्ट्रवादी सोबत समन्वय साधावा लागणार आहे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या समोर भाजपचा प्रभाव वाढवतानाच छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना सोबत घेण्याचं आव्हान असणार आहे। कारण महायुतीतील अंतर्गत स्पर्धा संपलेली नाहीये। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जागा वाटप आणि जिल्हानिहाय राजकारणाच्या वर्चस्वाच्या लढाईत मतभेद पुन्हा दिसतील। कारण महायुतीमधील अंतर्गत स्पर्धा संपलेली नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जागा वाटप आणि जिल्हानिहाय राजकीय वर्चस्वाच्या लढाईत हेच मतभेद पुन्हा समोर येऊ शकतात। त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय हा केवळ आजचा राजकीय निर्णय नसून भविष्यातील महायुतीच्या समीकरणांची दिशा ठरवणारा निर्णय ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे शिंदे गटाला रायगडमध्ये आपली ताकद वाढवण्याची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे नाशिकच्या माध्यमातून भाजपला
उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे. पण या सगळ्यात राष्ट्रवादीला मात्र दोन्ही ठिकाणी पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागलंय, किंबहुना दूर ठेवलं गेलंय. त्यामुळे प्रश्न हाच आहे, हा केवळ योगायोग आहे की महायुतीच्या सत्ता काळात भाजप आणि शिंदे गटानं राष्ट्रवादीला राजकीय संदेश दिलेला आहे? तुम्हाला काय वाटतंय? रायगड आणि नाशिक पैकी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळायला हवं होतं का, की शिंदे आणि भाजपचा निर्णय योग्य आहे? समत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.